4 षटकांचा राहणार. दोन्ही संघाने नोंद घ्यावी याची. आणि 4 गोलंदाज वापरण्यात येणार आहे. माणिकशेठ कारभारी गांधारीचे फिरकीचे जादूगर ज्याला नावाने ओळखला जातो माणिक कारभारी त्याने व्यासपीठावर यावे. आणि DJ बॉय फिरकीचे जादूगर ज्यांचं नावाने ओळखला जातो माणिकशेठ कारभारी गांधारीचे सुपरस्टार. चला सामना लवकरात लवकर सुरू करा. बॅटिंग टीमचा एक 12वा खेळाडू पाठवा इकडे. फ्रेंड्स 11 खारघर तुमचा 12वा खेळाडू पाठवा. PK अँड सन्स तुमचाही 12वा खेळाडू पाठवा. लवकर क्षेत्ररक्षण लावा. अजून सामने खेळवायचे आम्हाला. बॅट्समॅन नेम फ्रेंड्स 11 खारघर तुमचा एक खेळाडू इकडे पाठवा. स्ट्राईक एंडला सत्यवान खेळत आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. गोलंदाजी मार्कवर कोमल हे सॉरी नारायण शेठ गायकर. बॉलर्स नेम गोलंदाजी मार्कवर आहे कोमल डोंबिवलीचे एक सुपरस्टार. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. वय वर्ष 45. स्ट्राईक एंडला आहे सत्यवान. बघूया कशा प्रकारे आपली फलंदाजी करतात. खूप चांगली गोलंदाजी केली आहे कोमल यांनी. निर्धाव चेंडू. फलंदाजाला काहीच कळालं नाही की कशा. दोन्ही संघाने नोंद घ्यावी. सामना 4 षटकांचा आहे. 4 गोलंदाज वापरण्यात येईल. खूपच चांगला फटका मारला पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर झोनला बॉल गेलेला आहे. एकच धाव मिळणार. 2 चेंडूमध्ये 1 धाव झालेला. श्री गणेशा केलेला आहे. बॉल जर बाहेर गेला किंवा हरवला तुम्हाला नवीन बॉल मिळेल. जुना बॉल नाही मिळणार. दोन्ही संघाने नोंद घ्यावी. जुना बॉल अलाउड नाही आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केलाय कोमल यांनी. आता स्ट्राईक एंडला प्रवीण आलेले आहे. खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जास्त नाही पण एकच धाव मिळणार. चांगली गोलंदाजी करत आहे कोमल हिरवले. दबाव निर्माण करून ठेवला आहे फलंदाजावर. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाव खर्च केले आहेत. खूपच एक्सपिरियन्स वाले खेळाडू आहेत. अनेक वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. चांगला फटका. सुंदर असा स्ट्रोक या ठिकाणी सीमारेषे बाहेर चौकार. कव्हर्सच्या दिशेवरून या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती. याच दरम्यान न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख नितीनजी रांजणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून सामनावीरच्या सुंदर ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. नितीनजी रांजणे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान चेंडू स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यावेळेस प्रशांत येतोय.
चांगली फिल्डिंग आणि एकच धाव. या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अरुण. अरुण येत आहेत. षटक क्रमांक दुसरं. तर या षटकामध्ये विशेष ऑफर. या षटकामध्ये कुठल्याही फलंदाजाने एक षटकार जरी ठोकला तरी त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितीनजी रांजणे यांच्याकडून. बघूया. पहिलाच बॉल. खूप सुंदर चेंडू एक्झिक्युशन पाहायला मिळालं डॉट बॉलच्या मदतीने. पहिला चेंडू डॉट. एक चेंडू एक षटकार हा 1000 रुपयाचा असेल या षटकामध्ये. नितीनजी रांजणे यांच्या वतीने हे विशेष पारितोषिक. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी केली. हो आलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 1000 रुपयाचा मानकरी फलंदाज सत्या. सिक्सर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. पुढील चेंडू. पुढील चेंडू. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थोडीशी मिस फिल्डिंग आणि बघता बघता 2 धावा. 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू. आणि यावेळेस मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्युशन पाहायला मिळतंय. सरळ खेळाडूच्या हातात. फलंदाज बाद. आणि आता मात्र मागच्या मॅचचा हिरो पवन मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आपण पाहिल्या. त्या जवळपास 5 षटकार त्यांनी त्या इनिंग मध्ये साकारले होते. या षटकामध्ये अजून चेंडू शिल्लक आहेत 2. या 2 चेंडू मध्ये अजूनही प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाची ऑफर अजूनही सुरू आहे. माननीय नितीनजी रांजणे शिवसेना विभाग प्रमुख यांच्या वतीनं पुढील चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज. पवन आले आक्रमण करायचं होतं आणि या फलंदाजाची विकेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. बॉल वरती बाद करण्यामध्ये यश मिळवलं. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे आणि दुर्दैवाने मैदान सोडलं पवनने. गती अक्षरशः कमी केली होती आणि त्याच गतीने विचलित केलं. नवीन बॅट्समनचं नाव
सँडी. शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडूसाठी देखील ऑफर कायम असेल माननीय नितीनजी रांजणे यांच्याकडून. या चेंडूला जरी षटकार आला तरी देखील 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल. अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणि यावेळेस मात्र सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. ओव्हरची होईल समाप्ती आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17-2 गडी बाद. डीजे तयार. नंदू भोईर आपले वायले मॉर्निंग क्रिकेट क्लबचे प्रमुख, त्यांच्या हस्ते करूयात. नितीन शेठ रांजणे साहेब इथे आलेले आहेत, ज्यांनी सामनावीराच्या ट्रॉफीज या ठिकाणी पुरस्कृत केल्या, त्यांचा सन्मान केला जाईल. SR ग्रुप महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर शिवसेना विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष न्यू हिंदुस्थान कामगार सेना, त्यांचा होईल सन्मान. बॉल तयार. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर या ठिकाणी सन्मान होतोय माननीय नितीनजी रांजणे, शिवसेना विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष न्यू हिंदुस्थान कामगार सेना, ज्यांनी या स्पर्धेकरता सुंदर अशा मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज पुरस्कृत केल्या आणि त्यांना छत्रपती शिवरायांचं एक सुंदर असं प्रतिभा या ठिकाणी दिली जाते. धन्यवाद नितीनजी, आपण आलात, या सामन्यांची शोभा वाढवलीत. धन्यवाद. चेंडू शिल्लक अजूनही, एक बॉल झालेला आहे. 3 विकेट आतापर्यंत. बॉल तयार. वेगवान चेंडू यावेळेस. एकच धाव या ठिकाणी मिळेल. बॅट्समन नेम प्लीज. धन्यवाद नितीनजी, आपण आलात. उद्याच्या दिवसामध्ये फायनलला आपण याल अशी अपेक्षा करतो. अगली गेंद. यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. नितीनजींचे व्यक्त करूया. धन्यवाद. अतिशय जबरदस्त असं डॅशिंग व्यक्तिमत्व. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. नितीनजी, पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुढचा बॉल. यावेळेस गती परिवर्तन केलं. मिस्टामिक स्ट्रोक, झेलची शक्यता आहे आणि टिपला जाईल एक सुंदर झेल. फलंदाज बाद. बैट्समैन नेम प्लीज. रिजवान, नए बल्लेबाज मैदान के ऊपर. 6वें स्थान पर रिजवान. 4 ओवर का मैच है. अगर हम देखें तो यहाँ पर तीसरी ओवर प्रोग्रेस में. बहुत बढ़िया यहाँ पर आयोजन हमें देखने को मिल रहा है वाइले मॉर्निंग क्रिकेट क्लब के माध्यम से. इस प्रतियोगिता का पहले साल पर बहुत बढ़िया आयोजन. राम, इस बार खराब गेंद, यहाँ पर वाइट का इशारा आता हुआ. इस वाइट के साथ 1 बाउंस का कॉल दिखा है. इस 1 रन के साथ कुल स्कोर मैदान के ऊपर 20 रन. 20 रन ऑन द बोर्ड. अगली गेंद फिर एक बार, और इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक. हवाई फायर करने का प्रयास होगा सक्सेसफुल. यहां पर सिक्सर.
रविवारी चलिए बल्लेबाज का नाम हम तक पहुंचाइए प्लीज। विजय यावेळेस मात्र डॉट बॉल। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 26 आफ्टर 3 ओव्हर्स। चलिए फील्डिंग लगाइए प्लीज और मैच जल्द से जल्द शुरू कीजिए। लास्ट ओवर बॉबी। बॉबी येतोय, पहिलाच बॉल समोर एक्झिक्यूट करतायत क्षेत्ररक्षक येईल। 1 धाव कंप्लीट, दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही। एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 27 ऑन द बोर्ड। 27 आणि यावेळेस मात्र अंगावरती आदळतोय डॉट बॉलच्या मदतीने 27 ही धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल। तर निर्णय आपल्यापर्यंत येईल तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती नो बॉल घोषित केलेला आहे। अठ्ठावीस धावा धावफलकावरती। पंच नो कशाबद्दल आहे? हँड ग्लोव्हचा ओके।
चला पंच निर्णय कळवा. डेड बॉल घोषित केलाय. सो डेड बॉल घोषित केलाय. अगली गेंद फिर एक बार. गेंदबाज बॉबी. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विजय. और इस बार बहुत बढ़िया गेंद यहां पर गैप को फाइंड करती हुई एक ही रन के साथ संतुष्टि. और इस एक रन के साथ कुल स्कोर 29 रन. 29 ऑन द बोर्ड. अगली गेंद फिर एक बार बॉबी. और इस बार हवाई फायर करने का प्रयास सचिन म्हात्रे. गेंद के नीचे 100% यहां पर कैच किया जाएगा. बल्लेबाज बैक टू द डगआउट. ट्वेंटी 29 टार्गेट आहे. 28 बनवल्यात. 29 ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट टॉस आपण करून घेऊयात. कनक 11 वर्सेस युनायटेड 11 ऐरोली. युनायटेड 11 ऐरोली वर्सेस कनक 11. चला कनक 11 आणि युनायटेड 11 ऐरोली टॉस साठी यायचंय. 2 मिनिटाचा अवधी देण्यात येईल. कनक 11 आणि युनायटेड 11 ऐरोली. चला सामना सुरू करूयात. 29 ची गरज आहे. कनक 11 आणि युनायटेड ऐरोली टॉस साठी यायचंय प्लीज. युनायटेड 11 ऐरोली आणि कनक 11. 2 मिनिटाचा अवधी देण्यात येईल. तर चला दोन्ही कॅप्टन झालेले आहेत. सचिन म्हात्रे आणि हरीश केणे. चला दोन्ही कॅप्टनचा टॉस केला जाईल या ठिकाणी सुनीलजी लोहार यांच्या शुभ हस्ते. 5 षटकांची लढत. पहिल्या फेरीचा तिसरा सामना. गोलंदाज तयार. चला सामना सुरू करूयात.
दोन्ही संघाला विजयासाठी शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे. बॉलर्स नेम प्लीज. पहिलाच बॉल, एकच धाव मिळेल. श्री गणेश होतोय. कनक 11 ने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॉल तयार. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू, डॉट बॉल. कनक 11 भांडूप यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला आमंत्रित केलं युनायटेड 11 ऐरोली या संघाला. बॉल तयार. बॉल तयार. वेगवान चेंडू, यावेळेस डॉट बॉल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन गती परिवर्तन आहे आणि हरीशच्या बॅटमधून एक मिस टायमिंग. मैदानाच्या आतमध्ये चेंडू, त्यामुळे धावा पळून घ्याव्या लागतील आणि बघता बघता 2 धावा. या 2 धावांच्या नंतर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू मध्ये 3 धावा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक सरळ खेळाडूच्या हातात आणि डॉट बॉल. बॉल तयार. वेगवान चेंडू, आता मात्र हरीशच्या बॅट मधून येतोय. हवन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. अरे आमच्या बाया बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर स्वीप करतायत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव देऊन जाईल. गोलंदाज पवन. बॉल तयार. गती परिवर्तन केलं. यावेळेस हरीशच्या बॅट मधून निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषे बाहेर, चौकार. धाव फलकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या धाव फलकावरती 12. 15 चेंडू मध्ये आपण पाहतोय 17 धावांची फक्त गरज. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर 15 चेंडू 17चं समीकरण. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर
गती परिवर्तन आहे यावेळेस, जाईल बिल्डिंग नंबर 6च्या जवळ. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार, वेगवान चेंडू यावेळेस, चांगली लाईन लेंथ, डॉट बॉल. बॉल तयार, यावेळेस गती परिवर्तन केलं. ओ हो, सचिन म्हात्रेच्या बॅटमधून येतोय आकाशाला गवसणी घालणारा धमाका सिक्सर. षटक संपलेलं आहे, सिक्सर. आणि धावसंख्या 10 फलकावरती जाऊन पोहोचेल. ओव्हर 12 चेंडू 10ची गरज. गोलंदाज सत्या. 12 चेंडू 10. बारा चेंडू 10. पहिला सिंगल, दुसरा चौकार, तिसरा विकेट, चौथा सिंगल आणि पाचवा डॉट आणि आता 6. 12 चेंडू 10. 12 चेंडू 10. आणि यावेळेस मात्र अजून एक धमाका सिक्सर. चारची फक्त गरज. चारची फक्त गरज. चला, मॅच बॉल आलेला आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. यावेळी स्टिअर करतायत. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. सव्वीस. बॉल तयार, स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन म्हात्रे. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल करतायत. एकच धाव देऊन जाईल. 2 धावांची फक्त गरज. 9 चेंडू 2. यावेळेस मात्र स्वीप करतात. ओ हो, ब्युटिफुल स्ट्रोक. आपल्या स्टाईलने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न. एकच धाव. सो स्कोर लेवल आहे. एकाच धावेची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू. आणि यावेळेस मात्र आपल्या स्टाईलने सिंगलच्या माध्यमातून प्रदीप यांचं खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने सामना जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन. वळूयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.